तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वेगवान घडामोडी घडतायत। दुसरीकडे नगरपालिकेच्या प्रचारातून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतला वाद आता चव्हाट्यावर आलाय। रवींद्र चव्हाणांनी 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं वक्तव्य केलं आणि आता 2 तारखेनंतर सुद्धा युती टिकवायची आहे का असा सवाल श्रीकांत शिंदेंनी केलाय। प्रचार हा युतीच्या भवितव्यापर्यंत कसा आलाय पाहूयात या रिपोर्टमधून। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना, मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का। नगरपालिकेतला प्रचार एवढा टोकाला पोहोचला की युतीचं भविष्य फक्त 2 तारखेपर्यंतच आहे की काय असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदेंनीच उपस्थित केला। सिंधुदुर्गात शिंदेचे आमदार निलेश राणेंनी चव्हाणांवर पैसे वाटपाचा आरोप केला। त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची असं म्हणत भुवया उंचावल्या। तर 2 तारखेनंतरही युती टिकवायची आहे का असा प्रतिसवाल करून श्रीकांत शिंदेंनी थेट शिवसेनेच्या सरकारमधल्या सहभागावरच बोट ठेवलं। निलेश राणे काय बोलतायत सर, तुमचं स्पष्टीकरण द्या। निलेश राणे काय बोलतायत सर? निलेश राणे काय बोलतायत? निलेश राणे म्हणतात की रवींद्र चव्हाणांचे लोक पैसे वाटतायत। 1 मिनिट थांबा जरा, 1 मिनिट। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले। 2 डिसेंबर पर्यंत मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना, मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का। सिंधुदुर्ग, पालघर आणि अंबरनाथमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतच थेट लढाई आहे। पण दोन्ही पक्षातला अंतर्गत वाद नगरपालिकेच्या प्रचारातून चव्हाट्यावर आलाय। वादही असा तसा नाही तर युतीच्या अस्तित्वापर्यंत आला। मात्र स्वतः एकनाथ शिंदेंनी विचारधारेवरची युती असून युती टिकवण्याचा दावा केला। 2 दिसंबर तक हमें युति कायम रखनी है, उसके बाद हम जवाब देंगे। क्या मतलब यूज एंड थ्रो, अभी वो थ्रो करेंगे तो कितने दूर तक जाएगा पता नहीं। बघा, ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी साहेबांनी विचारांवर, विचारधारेवर युती झालेली आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एनडीएचं सरकार सुरू आहे। त्यामुळे ही आमची युती हर पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झाली आणि ही युती कायम राहील। नाही, मला असं वाटतं असं काही समजण्याचं कारण नाही। तरी सांगितलं 2 तारखेवर भांडण करू नका, कारण आता आम्ही एकमेकाच्या विरोधात भाषण करणार आहोत, एकमेकाच्या विरोधात आम्ही लढतो आहोत। त्यामुळे त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा असेल की बाबा 2 तारखेपर्यंत थोडी शांतता ठेवा, इतक्या भानगडी करू नका टोकाच्या, असा त्याचा निश्चित अर्थ असेल। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत सारं काही आलबेल नाही, हे शिंदेच्या दिल्लीच्या दौऱ्यातूनच स्पष्ट झालं। शिंदे तसं तर रवींद्र चव्हाणांची अमित शहांकडे तक्रार करण्यासाठी गेले होते अशी माहिती आहे, पण दिल्लीतल्या हायकमांडकडूनही शिंदेंना सकारात्मक दाद मिळाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि आता नगरपालिकेच्या प्रचारातून शिंदे आणि फडणवीसांमधली भाषा लंका पेटवण्यापर्यंत आली आहे। एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे, आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे, तेच काम करायचं आहे। आम्हाला डहाणूची नगरपालिका खुर्ची तोडण्याकरता नको, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल जो करायचा आहे त्याचं उपकरण म्हणून ही डहाणूची नगरपालिका आहे। प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे। तसं तर मुख्यमंत्र्यांच्या प्रचारात अधिक भर हा विकासावरच आहे, पण ठाण्यातलं अंबरनाथ असो की हिंगोली, जिथे भाजप आणि शिंदेच्या सेनेत तीव्र संघर्ष आहे तिथे फडणवीसांनीही यथेच्छ समाचार घेतलेला आहे। आम्ही लाखो करोडो रुपये या ठिकाणी पाठवले आणि ते पैसे मधल्याच मध्ये मुरले तर मग या ठिकाणी विकास आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। आम्ही किती विजन सांगितलं, आम्ही किती रिसोर्सेस दिले तरी देखील परिवर्तन घडणार नाही। पण भारतीय जनता पार्टी आणि आपल्या ही जी आपली युती आहे त्या युतीचा जर अध्यक्ष या ठिकाणी असला तर त्या अध्यक्षांच्या माध्यमातून निश्चितपणे पुढच्या काळामध्ये चांगलं काम आपल्याला करता येईल। आज या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष असले आणि कदाचित त्यांच्या हातून काही चूक झाली, अशोकराव आहेत, मेघनाताई आहेत, आमदार साहेब आहे, मी आहे, आम्ही त्यांना समजवू शकतो आणि त्यांच्या हातून योग्य काम घडवू शकतो। पण या ठिकाणी
केवळ असे लोक आले की ज्यांना फक्त आणि फक्त माल कमवायचा आहे, तर तुमचं त्या ठिकाणी काही कल्याण होणार नाही. श्रीकांत शिंदेंनी 2 तारखेनंतर युती टिकवायची का असा प्रश्न रवींद्र चव्हाण यांना केला असला संख्याबळानुसार भाजपला फार फरक पडत नाही. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागा आहे. बहुमत 145 वर आहे. भाजपचेच एकट्याचे 132 आमदार आहे. अपक्ष आणि इतर असे 5 आमदार भाजपसोबत आहे. म्हणजे भाजपचाच आकडा हा 137 इतका आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे 60 आमदार आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार आहे. त्यामुळे भाजपला किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला कुठेही धोका नाही. 2019च्या निकालानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीने अशी चक्कर गाठली आहे की युती आघाडी आणि फोडाफोडीने समीकरण बदललंय. आता यातून बाहेर पडणं कुणालाच परवडणारं नाही. आकडेवारीत तरी भाजपच वरचढ आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.